प्रेक्षकांनो, काल बयोने टॅब प्रकरण चांगलं हाताळलं, पण आज आपण बघतोय ती पुस्तकाला कव्हर लावत बसलेली असते आणि तिला अभिरामला थँक्यू म्हणावंसं वाटतं, म्हणून ती अभिरामला कॉल करते आणि नेमकं अभिराम पण त्याच वेळेस तिला कॉल करतो. अभिराम म्हणतो, वा काय टेलिपॅथी आहे ना बयो. बयो म्हणते, मला तुला फोनच करायचा होता, मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. अभिराम म्हणतो, बयो काही हरकत नाही आहे. आता बयो सहज बोलून जाते, अरे मी जरा टेन्शनमध्ये होते म्हणून तुला कॉल लावणारच होते, म्हणजे असं काहीतरी बोलते ती. तेव्हा अभिराम म्हणतो, सरस्वती तुला काहीही टेन्शन असलं तर मला नक्की शेअर कर, मी नेहमी तुझ्यासाठी आहे. बयो म्हणते, काही हरकत नाही आहे, आता मी फोन ठेवते, मला अभ्यास करायचा आहे. म्हणून बयोने फोन ठेवला आहे. पण इकडे आपण बघतोय की गौतमीने आणि त्या दुष्यंतने मिळून या शुभंकरांना एका अडगळीच्या खोलीत टाकलं आहे, म्हणजे त्या हॉस्पिटलमध्येच. आता ही गौतमी शुभंकरांजवळ जाते आणि म्हणते, शुभंकर या पेपरवर तुझे साईन हवेत. पण प्रेक्षकांनो, बेशुद्ध असलेला माणूस म्हणजे शुद्धीत नसलेला माणूस साईन करू शकतो हे लॉजिक मला पटलेलं नाहीये. असो, पण शुभंकर तो पेन हातात घेतात आणि बयोबद्दलच बोलत असतात. बयो हा कुठला पेन आणलास तू, टिकटिकवाला पेन कुठे गेला तुझा. गौतमीला खूप राग येतो आणि ती बयो बयो करत असतो, म्हणून राग त्यांचा अंगठा घेते आणि त्या अंगठ्यावर पेनाने असं निळीशाई करते आणि थंब घेते त्यांचा कुठल्या तरी डॉक्युमेंटवर. आणि दुष्यंतना पुन्हा विचारते की त्या सरस्वतीचं, त्या बयोचं काय झालं, तिला काढलं नाहीस का तू. ते म्हणतात, मी प्रयत्न करतोय. त्यावर गौतमी म्हणते, प्लीज लवकरात लवकर काहीतरी कर, तिने आधीच माझ्या आयुष्याची वाट लावली आणि पुन्हा आली ती माझ्या आयुष्यात वाट लावायला. दुष्यंत तिला म्हणतात, काळजी करू नकोस, मी करेलच लवकर काहीतरी. आता इकडे पहाटे पहाटे बयो दूध घ्यायसाठी म्हणून आलेली असते आणि ती सुमनत्याला बघतीये आणि ती धावत धावत सुमनत्ते करत असते. पण सुमनत्या नेमक्या रिक्षात बसून बऱ्याच पुढे जातात. बयो खूप वेळ धावते रिक्षाच्या मागे, पण रिक्षा पुढे गेलेली असते. तेव्हा बयो एका ताईंना रिक्वेस्ट करते की त्या रिक्षाच्या पाठी प्लीज मला न्याल का, आणि त्या तिची मदत पण करतात. आणि बयो तिथे रिक्षाचा पाठलाग करते आणि फायनली सुमनत्याला गाठतेच. सुमनत्या खाली उतरतात रिक्षाच्या आणि बयोला बघतात. आता त्यांना एकदम लहानपणीची बयो आठवली आहे. प्रेक्षकांनो, बयो त्यांनी फार सुंदर घेतली आहे, बाकी काही असो की नसो, त्यामुळे ना मला ही मालिका फार आवडते बघायला. असो, पण आता इथे आत्याची आणि भाचीची छान भेट दाखवली आहे. सुमन आत्या बयोला बघून खूप इमोशनल होतात. दोघीही आत्या भाच्या एकमेकींच्या गळ्यात पडून रडतायत. आता बयो विचारते की आत्या तू कशी आहेस. आता तेवढ्यात ही गौतमीबाई आली आहे तिकडनं, म्हणजे मॉर्निंग वॉकला गेलेली असते वाटतं ती, आणि सुमन आणि बयो दोघींचंही लक्ष जातं तिच्याकडे. दोघी घाबरतात, आता काय करायचं म्हणून आता पटकन त्या दोघी जणी, तिथे गाडी असते 4 व्हीलर, त्याच्या मागे लपतात. तोपर्यंत गौतमी पुढे निघून जाते. आता दोघींचं छान संवाद दाखवलाय. आता ही बयो विचारते, आते तू कशी आहेस. दोघी एकमेकींची ख्याली खुशाली विचारताय. सुमन म्हणते, बाई मी बरी आहे ग, चाललंय माझं आपलं असंच. बयो म्हणते, आत्ते तुझी खूप आठवण आली ग मला. सुमन म्हणते, माफ कर ग बयो, मला माझ्या मनात असून सुद्धा मी तुझी मदत नाही करू शकले. तेव्हा नशिबापुढे कोणाचं काही चालतं का ग पोरी. खरं तर मला आपल्या गावची खूप आठवण येते, मला इथे नाही राहावं वाटत. या स्वार्थी लोकांच्या मध्ये, या सिमेंटच्या जंगलामध्ये माझा जीव गुदमरतो ग बयो. आपल्या गावाची आठवण येता, ओल्या मातीची, सगळ्याच गोष्टींची आठवण येता ग बयो. बयो तिच्या आत्याला म्हणते, आत्या तू काळजी करू नकोस ग, मी आली आहे ना आता सगळं नीट होईल. आत्ते मी आरव दादा आणि इराक पण भेटले, पण आत्ते बाबा कुठे गेलेत ग, ते दिसले नाहीत मला. आता सुमन म्हणते, अगं माझी वहिनी म्हणता की तो ऑफिसच्या कामासाठी परदेशाला गेलाय, पण मला नाही वाटत दादा परदेशात जाईल असं आपल्याला वाऱ्यावर सोडून. काहीतरी लपवतं ती किती लबाडे तुका माहिती आहे ना. नेहमी असं जाणवतं की शुभंकर दादा जवळपासच कुठेतरी आहे. बयो म्हणते, आत्या तू काळजी करू नकोस, आता सगळं नीट होईल. तेवढ्यात सुमनला फोन आलाय, कोणाचा आलाय ते काही कळलं नाहीये. ती म्हणते, हो आले, आणि ती फोन ठेवते. बयोला म्हणते, बयो मला जावं लागल ग, माझे हात दगडाखाली आहेत आणि मी तुला मनात असूनही घरात नाही नेऊ शकत ग बाळा. बयो म्हणते, आत्या तू नको काळजी करूस, आत्ता म्हटलीस ना तू नशिबापुढे कोणाचं काय चालतंय, तू नको टेन्शन घेऊस, आपण दोघी नेहमी भेटूयात आणि बोलूयात. दोघीही आत्याभाच्या एकमेकींचा नंबर एक्सचेंज करतात, म्हणजे आठवण आल्यावर आपण एकमेकींशी बोलू. आता सुमन खूप जड अंतःकरणाने बयोचा निरोप घेते आणि तिला काळजी घे असं म्हणते आणि आता निघाली आहे ती. पण आता बयो मात्र सतत विचार करते रस्त्याने जाताना की बाबा इथेच कुठे असं म्हटली सुमन आत्या. मला पण असंच वाटतंय की बाबा असे सोडून जाणार नाही, इराला आरव दादाला असे कसे सोडून जातील बाबा. नक्की काहीतरी आहे, मी शोधून काढेल बाबाला. आणि तेवढ्या तिला शुभंकर तिच्या समोर उभे आहेत असा भास होतो. बयो खूप खुश होते आणि दुसऱ्या क्षणी ते दिसेनासे होतात, म्हणून मग नाराजही होते.
पण आता सुमन आत्या मात्र खूप खुश आहे बयो भेटल्यामुळे. त्या मनात विचार करतात की खरंच माझी बयो किती जिद्दीची आहे, इथपर्यंत पोहोचलीच तिच्या स्वप्नांचा पाठलाग करत. तेवढ्यात तिथे आरव येतो, नूडल्स करतोय तो आणि सुमनला म्हणतोय आत्या हे चाखून बघ ना कसं झालंय, मी केलंय माझ्या हाताने. सुमन म्हणते काय सांगतोयस, तू केलंय? सुमनने आता ते चाकलंय. ती म्हणते काय छान झालंय रे, पण तुला सांगू का, ह्याला बघून आपल्या गावाकडच्या शेवया आणि दुधाची आठवण झाली रे. आरव म्हणतो आत्या तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मला सांग तू कसं करायचं, मी तुला करून खाऊ घालेल. तसंही मी केलेल्या कुकिंगचं कौतुक आपल्या घरात दुसरं कोणाला नाही आहे. सुमन आता आरवला विचारते बयो तुझ्या कॉलेजमध्ये आहे ना, भेटते का रे ती तुला? आरव म्हणतो मला तिच्या विषयावर बोलायचं नाही आहे आत्या. सुमन म्हणते आरव अजूनही तुझ्या मनात बयोबद्दल राग आहे ना? हे बघ बाळा मी समजू शकते, पण आपल्यामध्ये ना खूप मोठा गैरसमज झालेला आहे. तू ना बयोशी बोल एकदा आणि तिच्या बाजूने पण विचार कर. अरे गावाकडे एकटी होती रे ती बिचारी आणि तरीसुद्धा ती इथपर्यंत पोहोचली आहे. तिला खरी गरज आत्ता आहे आपली. आता आरवला खरं तर पटलंय सुमनचं, पण काय करणार, त्याला त्याच्या आईचा आणि बहिणीचा धाक आहे ना. आता सुमन म्हणते तू निघ आता कॉलेजसाठी, मला पण खूप कामं आहेत. आता सुमनने लगेच विषय टाळलाय, म्हणजे त्याच्यावर सोपवलंय की तू विचार करून बघ. आता इथे ना प्रेक्षकांनो एवढी मोठी पोरं ही आणि बयोला चोर म्हणून, म्हणजे हे ऑब्व्हियसली इराचीच कलाकारी असणार आहे, त्यात काही शंकाच नाही. वर्गामध्ये बयो चोर आहे असं चित्र काढण्यात येतंय त्यांच्या. आता बयो तिथे येऊन बघते आणि सगळेच बघतात, ती वैभवी, अभिराम आणि इरा आणि सगळे स्टुडंट चक्क हसत असतात. त्यात हसण्यासारखं काही नव्हतं बाय द वे. असो, पण आता लहानपणीची बयो कोणाला आठवली हे मला नाही कळलंय, पण इथे त्यांनी लहानपणीची बयो दाखवली आणि इराने तेव्हाही कशी कलाकुसरी केलेली असते बोर्डवर हे तर तुम्हाला आठवतच असेल. असो, तर आता बयोने ते सगळं पुसलंय आणि आता ती हसतीये. तशी पण ती आता लहानपणीची बयो नाही राहिली आहे. ती आता सगळ्यांना म्हणते तुम्हाला जितकं हसायचं आहे ना तितकं पोटभर हसून घ्या, मला काही फरक पडत नाही. आणि तसं पण ज्याच्या मनात चोर असतो ना त्यालाच फरक पडतो. मी काही इथे चोर बनायला नाही आली आहे, मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायला आली आहे आणि माझ्या काजव्याने दिलेली हिंमत आणि धाडस घेऊन मी इथून डॉक्टर बनूनच जाणार. ये बात बयो. बयोने सडेतोड उत्तर दिलं सगळ्यांना आणि आरव पण खुश झाला आहे. पण आता आरव जास्ती स्मार्ट दिसायला लागला ना प्रेक्षकांनो. सुरुवातीला त्यांनी जरा वेगळाच दाखवला होता. असो, पण आता इरा आणि त्या अंकिताचा पचका झाला आहे. दोघीजणी काही अशा बघतायत. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की बयो पुन्हा आरवशी बोलायचा प्रयत्न करते आणि विचारते बाबा शेवटचे भेटले तेव्हा नेमकं काय झालं होतं? आरव म्हणतो मी नाही सांगू शकत. बयो म्हणते एक बोट निवड, तुला सांगायचं नाही सांगितलंय का की तुला माहिती नाही आहे? आता आरवने एक बोट निवडलंय, ते बोट आलंय की त्याला सांगायचं नाही सांगितलंय. तेव्हा बयोला जे समजायचे ते समजले. आता तुम्हाला काय समजलं ते मला कमेंट करून कळवा. अरे बाबा खूपच कन्फ्युजन आहे. असो प्रेक्षकांनो, तर असा होता रिव्ह्यू. काल दिला नाही कारण काल माझा दात काढला होता, मला बोलताच येत नव्हतं, सॉरी. आजचा दिलाय, कसा वाटला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो. धन्यवाद.